शक्तीपीठ महामार्गाविरोधात अंबाजोगाई तीव्र आंदोलन. शेतकरी महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ सरकार विरोधी निदर्शने. अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी हे निदर्शने करण्यात आले. शक्तीपीठाच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीची भूमिका या महाराष्ट्राच्या सरकारने घेतलेली आहे, या भूमिकेमधून जो प्रकार प्रामुख्याने परभणी जिल्ह्यातल्या जवळा या गावी झाला, जो सबंध महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने बघितलेला आहे की सनदशीर मार्गाने ह्या शक्तीपीठाची अधिसूचना निघाल्यापासून जे बाधित शेतकरी आहेत ते अतिशय संवेदनशील मार्गाने आपली मागणी करतायत की हा शक्तीपीठ बेकायदेशीर आहे, याची कुठलीही गरज नाही आहे. अशी असताना सुद्धा अत्यंत निर्दयीपणे या सरकारने ज्या पद्धतीचा जुलमी निजामाला लाजवेल अशा प्रकारचा प्रकार संबंध महाराष्ट्राने बघितलेला आहे. या जुलमी फडणवीस सरकारच्या विरोधामधला विरोध करण्यासाठी म्हणून पहिल्यांदा ही निदर्शनं आज संबंध महाराष्ट्रात होत आहे. त्याचा एक भाग म्हणून अंबाजोगाईमध्ये झालेली आहे. आता आपली काय भूमिका असते त्यापुढे? एकच भूमिका आहे की या सरकारने ज्या पद्धतीनं शक्तीपीठाचा हा ड्रीम प्रोजेक्ट माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे, या धर्तीवरती खऱ्या अर्थानं ज्या संवैधानिक पदाची शपथ घेऊन आपण मुख्यमंत्री पदावर बसलेला आहेत, या महाराष्ट्रातल्या बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांपैकी 90% पेक्षा जास्त शेतकरी जेव्हा विरोध करतायत त्यावेळेस संपादनाच्या प्रक्रियेप्रमाणे आपण चर्चा करणं, त्यांचे आक्षेप निकाली काढणं हे अपेक्षित असताना सुद्धा या कायद्याला फटा मारून स्वतःचं स्वप्न साकार करण्यासाठी लाखो शेतकऱ्यांच्या स्वप्नाची राखरांगोळी करणारं आणि आधीच मोठ्या संख्येनं मराठवाडा आणि विदर्भामध्ये आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मागच्या काही काळामध्ये दुपटीनं वाढ करण्यास जबाबदार असणारं फडणवीस सरकार ज्या पद्धतीनं हे प्रकरण हाताळतं आहे, कुठलाही संवैधानिक ढाचा न हाताळता केवळ पोलिसी बळाच्या आणि जबरदस्ती सरकारच्या प्रशासनाच्या दबावाखाली हा रस्ता संपादित करण्याची जी काही प्रक्रिया चालवलेली आहे याचा प्रचंड निषेध तर आम्ही करतोय, पण कृतिशीलपणे जायमोक्यावर सुद्धा कुणीही कुठल्याही पद्धतीचा दबाव केला तरी शेतकरी आपली 1 इंचही जमीन मोजू देणार नाहीत अशा प्रकारची भूमिका पहिल्यापासून आजपर्यंत घेतलेली आहे आणि ती उद्याही कायम राहणार आहे. या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत. हे सरकार कशासाठी करण्याचा घाट घालतंय हे कळत नाही. शेतकऱ्यावर करून एकीकडे शेतकऱ्यावर दमदाटी करून अशा प्रकारचे हे कृत्य करून नेमकं सरकारला साध्य काय करायचं हे लक्षात घ्यायला तयार नाही. आज शेतकऱ्याचा राज्यभर तीव्र विरोध असताना हे शक्तीपीठ महामार्ग कशासाठी करायचा आहे? खरं तर यांना फक्त पुढारी आणि हे सगळे गुत्तेदार पोसायचं आहे आणि शेतकऱ्याच्या जमीन यांना हडप करायचा असं दिसतंय. म्हणून आम्ही संघर्ष समितीच्या माध्यमातून हा शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे. कसल्या परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होणार नाही आणि ते बळजबरीने करायचा प्रयत्न सरकारनं देखील करू नये अशी आमची